तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्व दीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, सरळ मार्गी निब्बाणगामी, निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंतिमही कल्याणकारी असा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पुण्यक्षेत्र असलेला भिक्खू संघ, बुद्ध, धम्म आणि संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या 24ही गुणांचे स्मरण करून देवानं पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य रक्ताचा एकही थेंब न सांडू देता जगातील अद्वितीय अशी धम्मक्रांती, त्या धम्मक्रांतीचे प्रणेते बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तिवार अभिवादन करून आयुष्यमती, नाव काय, आयुष्यमती उपासिका शिल्पाताई प्रकाशजी थूल या परिवारामध्ये सर्वांनी डोळे उघडायचे. आता या परिवारामध्ये बुद्ध रूप, बुद्धाचं प्रतिबिंब, बुद्धाची मूर्ती, ही बुद्ध मूर्ती, हे बुद्ध रूप, हे बुद्ध प्रतिबिंब, ही मंगल मूर्तीची प्रतिष्ठापना खाली ठेवा. या परिवाराने पतित ठापेमी हा शब्द मी वापरलेला आहे. पतित ठापेमी हा पाली शब्द आहे. आता बोलू नका कोणी. तर या ठिकाणी ही जी मूर्ती आहे, या मूर्ती तथागत भगवान बुद्धांच्या एकूण 11 प्रकारच्या मुद्रा आहे. किती मुद्रा आहे? 11 प्रकारच्या. हात खाली ठेवा. तथागत भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहे. वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा मी जे आता तुम्हाला सांगितलंय एकूण 11 प्रकारच्या मुद्रा आहे. आता मुद्रा तुम्हाला समजणार नाही, तर मुद्रा म्हणजे काय, तर पोझिशन. मुद्रा म्हणजे काय होते? पोझिशन होते. आता ही मूर्ती कोण्या पोझिशन मधली आहे? ही मुद्रा कोणती मुद्रा आहे? अरे अरे अरे, आहे की नाही? माझी ही गफलत अशीच होत होती. म्हणजे तुम्ही इतके वर्षापासून तुम्हाला ते बरोबर आहे तुमचं, ही आशीर्वाद मुद्रा नाही आहे. कारण तुम्हाला असा हात दिसला, नीट समजून घ्या, असा हात दिसला का तुम्हाला सरळ वाटते की ही आशीर्वाद मुद्रा आहे. तर माझे चॅनल आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल, त्याच्यामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या 11 प्रकारच्या मुद्रा मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. तर ही जी मुद्रा आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी मुद्रा आहे, हिला आशीर्वाद मुद्रा नाही म्हणत, हिला तर्जनी मुद्रा म्हणतात. कोणती मुद्रा? आता ह्या मुद्रा तुम्ही सर्वाधिक लोकांच्या घरी आणि विहारामध्ये लोकांना ह्याच मूर्त्या आवडतात. बरोबर का नाही? म्हणजे एखाद्याच्या घरी बघितली की आपण तीच मूर्ती आणतो आणि आपला असा एक समज झालेला आहे की ही आशीर्वाद मुद्रा आहे. माझ्या घरामध्ये आशीर्वाद देत असलेली बुद्ध मूर्ती असावी किंवा विहारातही असावी असं तुम्हाला वाटते. मग काही लोकांच्या घरी त्या छोट्या आहे, काही लोकांच्या घरी त्या मोठ्या आहे. तर ही मुद्रा आशीर्वाद मुद्रा अजिबात नाही. ही मुद्रा आहे तर्जनी मुद्रा. कोणती मुद्रा? तर्जनी मुद्रा आहे. आता आशीर्वाद मुद्रा समजायची कोणती? तर आशीर्वाद मुद्रासाठी असा हात असते. ठीक आहे ना? आशीर्वाद मुद्रासाठी असा हात असते सरळ. तर ही आहे तर्जनी मुद्रा, जी मी हात केलेली आहे, ही आहे आशीर्वाद मुद्रा. तर जेव्हा बोधिसत्व राजकुमार सिद्धार्थ गौतम ते बुद्ध व्हायचेच आहे,
बोधिसत्व राजकुमार सिद्धार्थ गौतम त्यांनी सम्यक संबोधी ते प्राप्त करायचेच आहे, ते सम्यक संबुद्ध व्हायचेच आहे. आता ज्यावेळी ते निरंजना नदीच्या काठी वैशाख पौर्णिमेला 40 दिवसाचं त्यांनी त्या ठिकाणी अधिष्ठान मांडलं. किती दिवसाचं अधिष्ठान? 40 दिवसाचं. एक ओबीसी व्यक्ती मला असा विचारत होता की भंते तथागत बुद्धानं, आता त्याच्या भाषेमध्ये तो गौतम बुद्ध म्हणत होता की तुमच्या गौतम बुद्धानं, आता तुमच्या म्हणण्यापेक्षा आता जगाचं आहे पण त्याला आता कोण सांगन, त्याचं अज्ञान आहे, ते अज्ञानाला दोष देता येत नाही. तर तुमच्या गौतम बुद्धाने पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्ती केली. काय आजच्या एखाद्या स्त्रीनं किंवा पुरुषांनी त्या झाडाखाली बसून त्याला ज्ञान प्राप्ती करता येईल का? पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानं कुणाला तरी ज्ञान प्राप्ती होऊ शकते का? त्यांना झाली तर इतरांना का होऊ शकत नाही? आणि खरोखरच झाडामध्ये बसल्यानं ज्ञान प्राप्ती होते का? ही खोटी गोष्ट आहे असा त्याचा समज आहे. कारण त्याला जेवढं माहित आहे बुद्धाविषयी तेवढं त्याला माहित होतं. त्यांनी मला विचारलं. पण आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर घेतला तर त्या ग्रंथामध्ये असं उल्लेख आहे की सिद्धार्थ गौतमाने 40 दिवस पुरेल इतके अन्न गोळा केले. हाय लिहून? म्हणजे त्यांनी भोजनदान घेतलं नव्हतं का? ते ज्ञान प्राप्तीच्या त्या कालावधीमध्ये घेतलं ना, लिहून आहे बुद्ध आणि धम्मामध्ये. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने 40 दिवस पुरेल इतके अन्न गोळा केले, म्हणजे ते अन्न सेवन करत होते. 6 वर्ष त्यांनी खडतर तपश्चर्या केली, त्यांना काहीही प्राप्त झालं नाही. त्यांनी ते सुजाताच्या हातची खीर ग्रहण केली, ते ताजेतवाने झाले, टवटवीत झाले आणि त्यांनी नव्या प्रकाशाच्या शोधात, असा चॅप्टर आहे ना बुद्ध आणि धम्मामध्ये. कोणता? नव्या प्रकाशाच्या शोधात. मी तुम्हाला मूर्त्या सांगतो. तर नव्या प्रकाशाच्या शोधामध्ये तर त्यांनी 40 दिवस पुरेल इतकं अन्न गोळा केलं. त्यांनी ते 40 दिवसामध्ये त्यांनी ती सम्यक संबोधी प्राप्त केली. ठीक ना? किती दिवसामध्ये? 40 दिवसामध्ये. आणि आजही आमच्या उपासिका आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन आता किती वर्ष झाली? डिसेंबर झालं तर 69 वर्ष झाले बाबासाहेबांच्या जाण्याला. आणि 69 वर्षच झाली आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा द्यायला. 69 वर्ष धम्म दीक्षेला आणि 69 वर्ष महाप्रयाण महापरिनिर्वाण. तर अजूनही आपण म्हणते आमच्या घरी कुणीतरी वारलेलं होतं, आमच्या घरी कुणीतरी, नीट लक्ष द्या, आमच्या घरी कुणीतरी वारलेलं आहे, तर ते 40 दिवसाचं ते पूजन आहे आमच्या घरी. 40 दिवसाच्या नंतर ते व्यक्ती गेली नाही का? आहे ना? असं घेता ना तुम्ही भिक्खूंकडून? किती दिवसानं? 40 दिवसानं. आता मला हे समजलं नाही, 40 दिवसानंच तुम्ही पूजा का घेता? आहे का नाही? तर हे अजूनही आपल्या मनामध्ये तीच अंधश्रद्धा, तीच अंधविश्वास आहे. हे तुम्ही काही म्हणा, त्या हिंदू बांधवांमध्ये सुद्धा ते 40 दिवसाचं सुतक पाळता आणि तुम्ही ते 40 दिवसाचं सुतकच पाळता. आणि हे 40 दिवसाचं सुतक पाळून तुम्ही त्या दिवशी पूजा घेता, परित्राण घेता. भंतेजी असेल तर भंतेजीला. म्हणजे त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? 40 दिवसाचं सुतक, आता 40 हा जो आकडा आहे, मी तुम्हाला सांगितलं ना आता, 40 दिवस पुरेल इतके सिद्धार्थ गौतमाने अन्न गोळा केले. मग ही प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये, म्हणजे सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी किती दिवस लागले? 40 दिवस लागले. हेच ब्राह्मणवादी लोकांनी ओळखलं आणि 40 दिवसाचं सुतूक, म्हणजे 40 दिवसाचं सुतूक हे ठेवलेलं आहे. समजलं तुम्हाला? दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः ती मन आहे. कोणती? 3 तिघाडा काम बिघडा. आता 3 तिघाडा म्हणजे काय? 3 म्हणजे काय बरं? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. याला त्रिरत्न नाही म्हणत, ते संस्कृत मध्ये आहे त्रिरत्न. याला पालीमध्ये त्रिरत्न म्हणतात. काय म्हणतात? त्रिरत्न. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. जो या बुद्धरत्नाला, या धम्मरत्नाला आणि या संघरत्नाला
या 24ही गुणांना शरण जातो, त्याचं काम बिघडते का बिघडलेलं काम सुधारते? पण काही लोकांनी तशी आहे का नाही, प्रतिक्रांतीच्या रूपात 3 तिगाडा काम बिघडा, 3 म्हणजे 3 रत्नांना शरण गेल्यानं काम बिघडत नाही तर काम सुधारत. पण अफवा. तिसरी गोष्ट, 8 तारीख, 8 तारखेला कुठला कार्यक्रम नको, आहे ना? मग काय आहे भगवान बुद्धांचा 8? आर्य अष्टांगिको मग्गो, आर्य अष्टांगिक मार्ग. आजही आमच्या कुळचट उपासक उपासिका शनिवाऱ्या दिवशी लग्न नाही, शनिवाऱ्या दिवशी हळद नाही, शनिवाऱ्या दिवशी परित्राण नाही, शनिवाऱ्या दिवशी हे नाही, आहे का नाही? अजूनही आहे का नाही इथं बसल्या उपासक उपासिका? तर शनिवार का बरं असं? तर लक्षात घ्या, यालाच प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये म्हणतात शनिवरो, पालीमध्ये शनिवारो म्हणतात, शनिवरो. तथागत सम्यक संबुद्धांनी आपलं धम्मचक्क प्रवर्तन ज्या वारला केलं होतं तो वार होता शनिवार. आता ते सांगण्याची गरज नाही तुम्हाला. तथागत भगवान बुद्धांनी गंगा नदीच्या किनारी वाराणसी पासून 10 किलोमीटर सारनाथला इसी पतन मृगदाय वनामध्ये 5 परिव्राजकांना घेऊन आपलं धम्मचक्क गतिमान केलं. आपल्या प्रथम वर्षावासाला प्रारंभ केला, आपलं प्रथम प्रवचन केलं आणि दुसरी गोष्ट आपल्या भिक्खू संघाची स्थापना केली. तो दिवस आहे आखाडी पौर्णिमा. आखाडी पौर्णिमा तर होतीच, ज्या दिवशी सम्यक संबुद्धांनी धम्मचक्क प्रवर्तन केलं त्या दिवशी आखाडी पौर्णिमा तर होतीच, पण त्या दिवशी वार होता शनिवार. शनिवार, शनिवार पालीमध्ये शनी म्हणतात त्याला, है ना? तर हे याच पद्धतीचं त्यांनी मग ते 40 दिवसामध्ये, मी ते सांगणार नाही त्या विषयामध्ये, आपण मुद्रा समजून घेऊया. तर जेव्हा सम्यक संबुद्धांनी म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा 40 दिवसाचं अधिष्ठान मानलं त्या पिंपळ वृक्षाखाली, आता जेव्हा त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली वैशाख पौर्णिमेला, तेव्हापासून त्या पिंपळाच्या झाडाला बोधी वृक्ष म्हणून ओळखल्या जाऊ लागले ते झाड. त्याच्या अगोदर कोण काय म्हणत होते त्या झाडाला? आधी झाड नव्हतं का तिथं? निरंजना नदीच्या काठी ते झाड होतं, पण ते नाव कोणतं होतं? पिंपळ वृक्ष. पण त्यांना बोधी प्राप्त झाली, सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि तेव्हापासून त्याच पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. ठीक ना? बुद्ध रूपं सकलं सदा, आपण असं म्हणतो. मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी त्या झाडाखाली सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी त्यांनी अधिष्ठान घेतलं ना, अधिष्ठान घेतलं, 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमिता, या 30 पारमिता, 10 अवस्था, आणि त्या अवस्थेमधून त्यांना जावं लागतं. बोधिसत्व हा बुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो. बोधिसत्व म्हणजे काय? बोधिसत्व कोणाला म्हटलेलं आहे? आपण बाबासाहेबांना आता 6 डिसेंबरला आपण लिहिलं आहे बोधिसत्व. तर बोधिसत्व म्हणजे काय? त्याची खूप सुंदर व्याख्या बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेली प्रयत्नशील व्यक्ती म्हणजे बोधिसत्व होय. समजलं तुम्हाला? काय होते बोधिसत्व म्हणजे? बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेली प्रयत्नशील व्यक्ती म्हणजे बोधिसत्व होय. बोधी म्हणजे काय? बोधी म्हणजे ज्ञान. बोधी म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञान. आणि सत्व म्हणजे काय? तो जीव, त्या बोधीला, त्या सम्यक संबुद्धीला प्राप्त करणारा ते सत्व, तो जीव, त्या प्रयत्नात असलेला तो बोधिसत्व जो पुढे जाऊन बुद्ध होणार आहे. समजलं तुम्हाला? तर जेव्हा त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली, तर मला सांगा, सम्यक संबोधीसाठी त्या सिद्धार्थ गौतमांनी पराकाष्ठा लावली. पराकाष्ठा 40 दिवसाची. आणि ते त्या पिंपळ वृक्षाखाली नंतर जो बोधी वृक्ष म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाला, तर त्यावेळी सिद्धार्थ गौतमांनी कोणती मुद्रा होती त्यांची? कोण सांगेल? कोणत्या मुद्रेमध्ये बसले ते? कोणत्या मुद्रेमध्ये बसले असन? कोण्या मुद्रेमध्ये बसले असन? जेव्हा त्यांना सम्यक संबोधी प्राप्त करायचे तेव्हा ते कोणत्या मुद्रेमध्ये बसले? झाडाखाली ध्यान मुद्रेमध्ये. कोणते? नीट लक्ष द्या. कोणती मुद्रा?
तसं तर त्यांनी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी वयाच्या 8व्या वर्षी जांभळाच्या झाडाखाली, ते तर आपण बघितलेच आहे बुद्धाणीच धम्मामध्ये, शेतामध्ये ना. पण जेव्हा त्यांनी पिंपळ वृक्षाखाली म्हणजेच त्या बोधी वृक्षाखाली जेव्हा त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त करण्याची, नवा प्रकाश शोधण्याची जेव्हा पराकाष्ठा लावली, तेव्हा त्यांची मुद्रा कोणती होती? ध्यान मुद्रा. कोणती होती? ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा होती त्यांची. दुसरी गोष्ट, त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. मग काय झाली? सम्यक संबोधी प्राप्त झाली. ते सिद्धार्थ गौतमाचे काय झाले? सम्यक संबुद्ध झाले. सिद्धार्थ गौतमाचे काय झाले? सम्यक संबुद्ध झाले. आता सम्यक संबुद्ध झाले किंवा नाही झाले, है की नाही? कोण पाहिलं? कोण पाहिलं सम्यक संबुद्धी प्राप्त झाली किंवा नाही झाली, है की नाही? आता मला हा नवा प्रकाश प्राप्त झाला, मला सम्यक संबोधी प्राप्त झाली, मला सत्याचा मार्ग गवसला, मला सत्याचा मार्ग सापडला. आता फक्त हे मलाच माहित, पण लोकांना सांगायला गेलं तर विश्वास पकडतील का? नाही पकडणार ना, हे की नाही? तर मग सिद्धार्थ त्या सम्यक संबुद्धानी मग ते आताच आईनं सांगितली भूमी स्पर्श. कोण आहे? भूमी. भूमी म्हणजे काय? तिला पालीमध्ये आणखी एक शब्द आहे परित्राण पाठामध्ये, मेदिनी म्हणतो आपण. मेदिनी या शब्दाचा अर्थही भूमीच होते. आणि ती जी मूर्ती आहे तिला भूमी स्पर्श मुद्रा म्हणतात. भूमीला असं आहे ना, तुम्ही महाबोधी महाविहारामध्ये जा, बोध घ्यायला, तुम्हाला कोणती मूर्ती दिसते? भूमीला स्पर्श केलेला आहे. कोण? सम्यक संबुद्धाने. ही भूमी काय आहे? साक्ष आहे. कशाला? माझ्या सम्यक संबोधीला कोण साक्ष आहे? तुम्ही नसाल साक्ष, पण ही भूमी साक्ष आहे, हे आकाश साक्ष आहे. म्हणून ती काय आहे? भूमीला स्पर्श केली. मग कोणती मूर्ती आहे ती महाबोधी महाविहारातली? भूमी स्पर्श. मग पहिली कोणती? ध्यान मुद्रा, ज्यांना सम्यक संबोधी हासिल करायची आहे. दुसरी भूमी स्पर्श. मग ते उठले, सम्यक संबोधी त्यांना प्राप्त झाली. मग ते उठल्याच्या नंतर त्यांनी अशी हात जोडले. समजलं काय केलं? अशी. तुम्ही अशा हातली मूर्ती पाहिली का? पाहिलीत ना? अशी अशी मी जे हात, अशी मूर्ती बुद्धाची पाहिली ना? अशी मूर्ती, अशी 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 ही मूर्ती आहे. आता काही लोकांना प्रश्न पडतात की तथागत बुद्ध तर देव मानत नाही, है ना? मग त्यांनी वंदन असं हात कोणाला केलं? प्रश्न पडते का नाही? प्रश्न पडते ना. तर असं जे हात अशी मुद्रा आहे. आताच तुम्ही संघवंदनेमध्ये म्हटलं अंजली करणीयो. काय म्हटलं? सरळ बसा, व्यवस्थित बसा. अंजली करणीयो. अंजली म्हणजे काय? दोन्ही आंजोळ्या. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? त्या आंजोळ्या म्हणतो. आणि हिंदीमध्ये? हिंदी शब्द नाही, तो पालीचा आहे अंजली. मुलीचे नाव राहतात ना अंजली वगैरे, तर अंजली मुद्रा म्हणतात. जेव्हा दोन्ही हात जोडल्या जातात ना, याला अंजली मुद्रा म्हणतात. म्हणून तुम्ही वंदनेमध्ये म्हणतात बुद्धाचा संघ कसा आहे? अंजली करणीयो. बुद्धाचा संघ कसा आहे? अंजली करणीयो. कर कर म्हणजे काय? कर म्हणजे दोन्ही हात. बुद्धाचा भिक्खू संघ दोन्ही हात जोडून, म्हणजे दोन्ही हात जोडून वंदन करण्यास योग्य आहे. कोण आहे? तथागत भगवान बुद्धांचा संघ. म्हणून त्याला अंजली करणीयो. कर म्हणजे दोन्ही हात, अंजली ते करबद्ध म्हणजे दोन्ही हात जोडलेले. आलं का लक्षात तुम्हाला? तर ही बुद्धाने जी साचीच्या स्तूपावर म्हणण्यापेक्षा 84,000 स्तूपांवर, आणि तुम्ही साचीला गेले तर बुद्ध असे वगैरे हात जोडून आहे. आता कोणाला हात जोडून आहे ते? तर जेव्हा त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली तर त्या बोधी वृक्षाला काय केले? हात जोडले. कोणाला? बोधी वृक्षाला. असे हात जोडलेली बुद्धाची मूर्ती आहे, पण कोणाला जोडली हे माहित असलं पाहिजे तुम्हाला. कोणाला जोडले हात? बोधी वृक्षाला असे हात जोडले, असे हात जोडले. आता अशा हात जोडण्यामागचं कारण काय? कृतज्ञता भाव. कोणता भाव? बोधी वृक्षाविषयी, झाडाविषयी सुद्धा सिद्धार्थ गौतम बुद्धाने कृतज्ञता भाव व्यक्त केला. बरं झालं या वैशाख पौर्णिमेला हे झाड माझ्या सम्यक संबोधीसाठी मला मदतगार झालं, सावली दिली, ते सगळं आलं त्याच्यामध्ये, माझं रक्षण केलं. म्हणून त्याच्याविषयी काय आहे? कृतज्ञता भाव. बुद्धाला झाडाविषयी कृतज्ञता भाव. झाडाला वंदन करणारा जगातील पहिला मानव तथागत बुद्ध आहे. याला कोणता भाव म्हणतात? कृतज्ञता भाव. तर ही अंजली करणीय मुद्रा, तुम्हाला अंजली मुद्रा ही साचीच्या स्तूपावर इतरही ठिकाणी तुम्हाला बुद्धाची मूर्ती दिसते. तर कोणाला वंदन करताना येते?
बोधी वृक्षाला. तर ती कोणती मुद्रा झाली? अंजली मुद्रा. अंजली मुद्रा समजलं तुम्हाला? तर ही अंजली मुद्रा आपण कधी कधी, तुम्ही हिंदू संप्रदायामध्ये बघा, हिंदू धर्मामध्ये किंवा आपण बौद्ध धर्मामध्ये सुद्धा कधी कधी काही लोक जय भीम असा न घेता असाही घेतात, आहे का नाही? बरं, याच्या मागचं कारण काय? याला विनम्रतेचं प्रतीक म्हणतात. काय म्हणतात? विनम्रता. तुम्ही विनम्रता, तुमच्यामध्ये विनम्रता आहे किंवा नाही आहे हे कशावर समजते? याच्यावरून. तुम्ही असं करून जय भीम घेतलं किंवा असं करून, आहे का नाही, नमस्कार, याला नमस्कारही म्हणतात, नमस्ते म्हणतात. आता इतर लोकांनी ते नमस्ते नमस्कार केलं, पण ऍक्च्युली ती कोणाची सुरुवात आहे? बुद्धाची आहे. त्याला काय म्हणतात? अंजली मुद्रा. अंजली मुद्रा. ते सिद्धा म्हणजे सम्यक संबुद्धाने ते बोधी वृक्षाला ते वंदन केलंय, पण आता ती चलन सर्वच धर्मामध्ये ते पडलेली आहे कमी अधिक प्रमाणामध्ये, की ते आता ते येतं नमस्तेच झालं ते आता नमस्कार. तर असं नम्रता भाव म्हणजे आपल्यामध्ये किती विनम्रता आहे हे कशावरून दिसते? याच्यावरून. समजलं का? म्हणून येता जाता ते आपण असं विनम्रते भावना ते नमस्ते नमस्कार केलाच पाहिजे. ठीक आहे ना? ही कोणती मुद्रा आहे? अंजली मुद्रा. समजलं? आता ते बोधी, आता त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली, ठीक ना? तुम्हाला लक्षात येते का माझी गोष्ट? त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली, तर मग त्यांनी आपलं पहिलं प्रवचन कुठे दिलं? सारनाथला गेले. मग ते बोध गया उर्वेला चालत चालत गेले सारनाथला, वाराणसी जवळ, ठीक ना? मग त्यांनी काय केलं तिथं? त्यांनी त्या ठिकाणी धम्मचक्क पवर्तन केलं. काय केलं? धम्मचक्क पवर्तन. मग त्याची मूर्ती आहे अशी, आहे ना ते धम्मचक्र, दोन बाजूला दोन हिरण वगैरे. समजलं? मग ती कोणती मुद्रा आहे? धम्मचक्क पवर्तन मुद्रा अशी आहे ना. आता एवढ्या मूर्त्या सांगत बसण्यापेक्षा माझा एक विषयच आहे, तो तुम्ही पाहून घ्याल. आणि एक मुद्रा आहे तथागत भगवान बुद्धांची, ती म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे, तिला महापरिनिर्वाण मुद्रा म्हणतात. कशी आहे ती? कोण्या कुशीवर आहे? हा? आणि बुद्ध झोपत असताना झोपत होते का? बुद्ध झोपत होते. आणि मग ते विश्रांती जरी करत होते तर कसे? तसेच, आहे ना, तसेच. आणि परिनिर्वाणाला गेले तर ते तसेच होते. त्यांची मुद्रा कशी होती? आणि तुमची मुद्रा कशी राहील मराच्या बाबतीत? तुमची मुद्रा इकडे पहा. तुमची जी मुद्रा आहे ना, प्रत्येकाची तुमची मुद्रा फक्त बुद्धाला सोडून, या जगामध्ये फक्त बुद्धाला सोडून बाकीच्याच मरण हे असंच होणार आहे. कारण त्यांचं महापरिनिर्वाण आहे ना, आणि तुमचं मरण आणि महापरिनिर्वाणामध्ये फरक आहे ना, आहे का नाही? ते जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त झाले, ते जीवन मुक्त झाले, ठीक आहे ना? कोण? सम्यक संबुद्ध. तर तुम्हाला मरण कसं येणार आहे? त्याला प्रेतशय्या म्हटलंय भगवान बुद्धाने. कोणती शय्या? प्रेतशय्या. प्रेतशय्या म्हणजे तुम्ही नेहमी झोपता का नाही पलंगावर? आता काय झोपतात पण इकडे तिकडे कडावर, पण जास्तीत जास्त लोकांना कोणत्या झोपा लागते? प्रेतशय्या. ज्या म्हणजे मरणासन्न अवस्था, याला कोणती शय्या म्हटलंय भगवान बुद्धाने? प्रेतशय्या. प्रेतशय्या. आणि जास्तीत जास्त लोकांची प्रेतशय्या मुद्राच राहणार आहे. कशी? काही लोकांची तोंड फाडून, काही लोकांचे डोळे उघडे होऊन. तर काही लोक म्हणते डोळ्यातून जीव गेला म्हणून डोळे उघडे आहे. काही लोक म्हणते तोंडातून जीव गेला, तर तोंडातून जीव जाते का ना? तर तो तोंड उघड आहे का नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. समजून जायचं, ज्या लोकांचे मरते वेळी डोळे उघडे आहे त्याच्यासारखा लोभी, हावरट, आसक्ती माणूस कोणताच नाही. समजलं का? पण तुम्ही आपल्या साथचं जोडलं, डोळ्यातून जीव गेला. डोळ्यातून जीव नाही गेला, त्याची आसक्तीच एवढी आहे, त्याच्या तृष्णा शमलेल्या. पण सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शमला का नाही? त्यांच्या इच्छेला अंत दिला का नाही ते ना? बरं, तुमच्या इच्छा संपल्या का? एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी तयारच आहे, दुसरी झाली का तयारच आहे, चौथी तयारच आहे. पण ज्यांनी आपल्या इच्छेला, तृष्णेला फुल स्टॉप दिला तोच सम्यक संबुद्ध झाला. बरं, काय त्यांच्याकडे काही गरिबी होती का? सिद्धार्थ गौतमाच्या घरी काही गरिबी होती? गरीब होते म्हणून निघाले का ते? नाही. जगाच्या कल्याणासाठी, या जगात दुःख आहे आणि ते मला दूर करायचं आहे, त्यासाठी मला मार्ग शोधायचा आहे. काही त्यांच्या घरी काही गरिबी नव्हती. कारण ठरलं ना ते नदीचं, रोहिणी नदीचं, आहे का नाही? तर ते निघाले. तर ते निघाले.
तर तुम्हाला जी शय्या आहे ना ती प्रेत शय्या राहते. तर जे मी तुम्हाला शय्या सांगितली त्याला महापरिनिर्वाण मुद्रा म्हणतात. पहा, सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीच्या वनात झाला, बुद्धाचा नाही. तसा बुद्धाचा जन्मही होत नाही. जन्म तर सिद्धार्थ गौतमाचा झाला ना, बुद्धाचा कसा जन्म होईल? बुद्ध हे नाव त्यांच्या आईवडिलांनी ठेवलं का? राजा शुद्धोधनानं, माता महामायानं, बरं महाप्रजापती गौतमीनं, कोणतरी नातलगानं नाही ठेवलं. त्यांचं नाव तर सिद्धार्थ गौतम होतं, पण त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली म्हणून ते बुद्ध या नावानं, सम्यक संबुद्ध या नावानं जगामध्ये ओळखू लागले. सांगा मग, हे बुद्ध नाव त्याच्या आईवडिलांनी ठेवलं नाही ना? नाही. जसं एखादा डॉक्टर जन्माला येतो का, जन्मल्यावर डॉक्टर बनतो, त्याला ते अभ्यास करावं लागतं, त्याला ते MD ते सगळं शिकावं लागतं आहे ना, तरच त्याला ते डॉक्टर पदवी लागते. तर बुद्ध ही सर्वोच्च पदवी आहे. इनलाइटमेंट, जगाचा प्रकाश, सर्वोच्च ज्ञान प्राप्ती. बुद्ध म्हणजे काय? ज्ञानाचा प्रकाश, कधीही न संपणारा ज्ञानाचा महासागर म्हणजेच बुद्ध आहे. बुद्ध आहे, लक्षात घ्या. तर मी जे तुम्हाला सांगितलं तर बुद्धाची ती कोणती मुद्रा आहे? सिद्धार्थ गौतमाचा जन्म शाल वृक्षाखाली झाला. कोण्या वृक्षाखाली? शाल वृक्षाखाली. त्याचं महापरिनिर्वाण शाल वृक्षाखालीच. ज्या झाडाखाली जन्म त्याच झाडाखाली महापरिनिर्वाण. फक्त काय फरक एवढाच होता की त्या झाडाला एक झाड होतं आणि महापरिनिर्वाणाच्या वक्ती 2 झाडं होते 2 बाजूला. तुम्ही अजंठा लेणीमध्ये पहा, 30व्या नंबर 29 नंबरच्या लेणीमध्ये 2 बाजूला 2 झाड आहे, मधामध्ये बोधिसत्व आहे ना, सम्यक संबुद्ध असे आहे. म्हणजे ते महापरिनिर्वाणाला जात असताना कसे गेले? असे. याला कोणतं मरण म्हणतात? निश्चिंत मरण. निश्चिंत मरण बादशासारखं असं म्हणा तुम्ही, बादशासारखं. आणि तुमचं असं आहे की नाही, डोळे फडात, तोंडातून गेला आसक्ती आहे की नाही, अजूनही घरातून जीव निघाला नाही आहे का नाही. लोभी प्रवृत्ती माणसाचा जीव कुठून जाणार आहे? आणि लोभी माणूस जो तृष्णेनं ग्रसित आहे, तृष्णा, आसक्ती, लोभ, पाहिजे 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 नावाची वृत्ती, या माणसाचं शरीर लवकरच ताठर येते आहे की नाही. येते का नाही? तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. आता बाबासाहेबांनीच लिहिलाय, 7 दिवस त्यांचा अंतिम संस्कार चालला. कोणाचा? बुद्धाचा. आणि तुमचा? एकादशी. बाहेरची वरात बाहेरच म्हणते का लोक, बाहेरची वरात बाहेरच आहे का नाही, आहे का नाही. मला सांगा, या जगामध्ये कितीही मोठा राजा असला, महाराजा जरी असला तर जेव्हा तो मरण पावतो, तेव्हा मृत्यू पावतो, तर ते त्याची मयत कुठं काढते? का महालामध्ये? राजा आहे तर महाराजा आहे, त्याला आतमध्ये आंघोळ वगैरे घाला, त्याचं काहीतरी करायचं आहे आतमध्ये, असं करते का? कुठं काढते? बाहेरच. आणि एखाद्या झुग्गी झोपडीतला मरण पावला तर म्हणूनच ही मनपल्ली बाहेरची वरात बाहेर. समजलं का? तर सम्यक संबुद्धाचा अंतिम संस्कार किती दिवस चालला? 7 दिवस. चंदनाच्या लाकडांनी त्यांची चिता है ना, आणि बोधिसत्व बाबासाहेबांची चंदनाची, आहे का नाही, बरोबर आहे का? मग त्यांचं कसं होतं? असं. किती मस्त, निश्चिंत. तुमचं मरण कसं राहणार आहे? डोळे आसू, पश्चाताप. आता तुम्हाला काही वाटणार नाही. जेव्हा तुम्ही मरणासन्न राहाल ना, तेव्हा तुम्हाला माहित पडेल की मी, म्हणजे आता नाही होत तुम्हाला ते, महसूस नाही होत. जेव्हा तुम्ही खाटल्यावर पडाल, मरणासन्न अवस्थेला राहाल, मरण म्हणजे ते आहे त्या अवस्थेमध्ये, तर तेव्हा तुम्हाला जेव्हा जीव जाते वेळी, किंवा आता काही क्षणापुरता, काही तासापुरता, काही दिवसापुरता, त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचं मरण आल्याशिवाय राहणार नाही. येणार का नाही पश्चाताप? कोणतं? मी माझ्या हातून काहीही कुशल कर्म, पुण्य कर्म झाले नाही, मी इतरांचं नेहमी मनच दुखवलं, मी काहीच चांगलं केलं नाही, माझा जन्म मनुष्य म्हणून आलात पण मी काहीही चांगलं करू शकलो नाही किंवा करू शकली नाही, असंच मरण येणार आहे तुम्हाला, पश्चातापाचं, लढत, असं अश्रू गाळत गाळत. पण बुद्धाला आलं का तसं? बुद्धाचं झालं तसं, म्हणजे निश्चिंत. तर काही लोक म्हणतात ते प्रत्येक मनुष्य रडत जन्माला येतो ना, जन्मल्यावर काय होतो? रडतो, आणि मृत्यूच्या वक्ती तेव्हा रडतो. पण बुद्ध नाही झाले तसं. बुद्ध अपवाद आहे त्याला. बुद्ध रडतही जन्माला आले नाही. तुम्ही म्हणाल मग काय हसत आले का? तर हसतच आले ते. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर कसं आहे? स्मित हास्य आहे. आणि जगाला अलविदा करत असताना
समजलं? स्मिताशय. आणि तुमचं रडतच, जन्मही रडतच आणि पूर्ण आयुष्यच रडतच. आणि मराच्या वक्ती तुम्हाला असंच मरण येणार आहे पश्चातापाचं, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असणार आहे. पश्चातापाचं मरण, अश्रू गाळत काहीच नाही केलं, मी अशी मी तशी, ते तुम्हाला होणार आहे महसूस. किती मनुष्य असू द्या घनीभूत संस्काराचा, त्याला ते फिलिंग्स मात्र मरतेवेळी होणार आहे. तोपर्यंत मात्र वेळ चुकून गेले. म्हणून मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये सांगितलंय परित्राण पाठाची योग्य वेळ. परित्राण पाठाची म्हणजे परित्राणाचा लाभ कोणाला होतो आणि परित्राण पाठाचा लाभ कोणाला होत नाही. मिलिंद प्रश्नामध्ये आहे लिहून असतं. आता परित्राण पाठाचा लाभ कोणाला होतो आणि कोणाला होत नाही, लक्ष द्या. मी जास्त वेळ नाही घेतणार तुमचा, श्रद्धेनं बसा. तर परित्राण पाठाचा लाभ कोणाला होतो आणि परित्राण पाठाचा लाभ कोणाला होत नाही. आता कोणाला होत नाही आणि कोणाला होते पहा. आता लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला तो आयुष्यभर आपल्या स्थानिक बुद्ध विहारामध्ये गेला नाही, समजलं, आणि डायरेक्ट फोटोमध्ये बुद्धवासी, अरे बुद्धवासी डायरेक्ट, कधी गावातल्या विहारामध्ये गेला नाही. बुद्धवासी हा शब्द रॉंग आहे, फोटोमध्ये लिहू नये. कालकथित लिहावं, दिवंगत लिहावं, स्मृतिशेष लिहावं, ठीक ना, पण बुद्धवासी लिहू नये. आता बुद्धवासी म्हणजे काय? जो बुद्धाच्या वासात सहवासात, जसं तुम्ही वर्षावास म्हणता का नाही, कोणाचा वर्षावास असतो? भिक्खूंचा आणि भिक्खुनींचा वर्षावास. वर्षा अधिक वास. पावसाळ्याच्या, वर्षा म्हणजे काय? पाऊस. पावसाच्या दिवसामध्ये वास करतो. कोण करतो वास? भिक्खू एका ठिकाणी थांबतो, म्हणून त्याला वर्षावास म्हणतात. तसाच हा बुद्धवासी शब्द आहे आपल्या हातानं. कारण आम्ही जुने लोक हिंदू महार लोक आहे की नाही, तर काय लिहितो तो? कैलासवासी हा ना, स्वर्गवासी. कोणते शब्द वापरतो आपण हिंदू महार मध्ये? स्वर्गवासी आणि कैलासवासी. मग झालं बौद्ध 56ला. तर मग आमच्याच मनानं कुठं लिहूनही नाही ग्रंथामध्ये बा. मी पूर्ण बौद्ध साहित्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी बुद्धवासी शब्द सापडत म्हणून. म्हणजे आम्ही आता पहिले स्वर्गवासी लिहित होतो, कैलासवासी लिहित होतो, आता काय लिहायला लागलो? बुद्धवासी. तर बुद्धवासी कोणाला म्हणतात? तुम्ही रोज विहारात जात असाल त्याला बुद्धवासी म्हणते. 12 महिन्यातल्या 12 पौर्णिमेला बुद्ध विहारात जात असाल त्याला बुद्धवासी म्हणते. जो अठ्ठशील धारण करतो त्याला बुद्धवासी म्हणते, है ना. जो नेहमी सतत 3 महिन्याला ग्रंथाला जातो त्याला बुद्धवासी म्हणते. जो बुद्धाच्या, धम्माच्या, संघाच्या या 3ही रत्नांच्या सहवासात राहतो, धम्म कार्यात राहतो, समजलं, तनानं राहतो, मनानं राहतो, धनानं राहतो, श्रमानं राहतो, त्याला बुद्धवासी म्हटल्या जाते. म्हणजे आयुष्यभर बुद्ध विहाराची पायरी ओलांडली नाही, मेल्यावर डायरेक्ट बुद्धवासी. नेहमी बुद्ध विहारात जाणाऱ्या बाय बिचारा गेलं त्याचं बाय, आहे का? समजलं का? तर रॉंग नाही वाटत का हा बुद्धवासी शब्द? वाटते का नाही? रॉंग आहे ना हा शब्द. हा शब्द बुद्धवासी रॉंग शब्द आहे, लक्षात घ्या. तर ही महापरिनिर्वाण मुद्रा, तथागत भगवान बुद्धाची मुद्रा कोणती असते? महापरिनिर्वाण मुद्रा. निश्चिंत अवस्था म्हणतात त्याला, निश्चिंत अवस्था. 7 दिवस त्यांचा अंतिम संस्कार झाला. किती दिवस? लिहू नाही बुद्धानीस धम्मामध्ये. आणि बाबासाहेब असंही लिहितात, नृत्य, गायन, वादन, सुगंधी द्रव्याने त्यांची पूजा. 7 दिवस मस्त. लढणं होतं बुद्धाच्या याच्यामध्ये, रडत होते काही नवीन भिक्खू लोक. नवीन, आम्हाला जास्त दिवस भगवान बुद्धांचं ऐकायला भेटलं नाही, है ना. बुद्धाच्या सहवास, आता नवीन चिवर घेतलं ना लवकरच, नाही का नाही. पण जे परिपक्व झालेले ते भिक्खू ध्यान करत आहे ना ते शिल्पकलेमध्ये. काही भिक्खू अजिबात रडत नाही आणि काही भिक्खू नवीन आहे ना. जसं आई वडील मरण पावले तर मोठं पोरं लढत नाही, पण लहान पोरग जास्त रडते ना, कारण त्याला आईचं प्रेम कमी मिळालेलं असते. समज तुम्हाला. तर किती दिवस चालला? 7 दिवस. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये ती परंपरा आहे. श्रीलंका असो, संपूर्ण बुद्धिस्ट कंट्रीमध्ये कोणीही लोक मृत्यूला रडत नाही. त्या देशातील लोक, कोण्या देशातील? जपान, कोरिया, थायलंड, ब्रह्मदेश, श्रीलंका, म्यानमार, जेवढे काही बुद्धिस्ट कंट्री लोक आहे ना, त्या कंट्रीतले लोक अजिबात रडत नाही. मैतीमध्ये अजिबात रडत नाही, कारण त्यांना बुद्ध समजला, त्यांना अनित्याचा बोध समजला, म्हणून ते रडत नाही. बरं, ही परंपरा तुम्हाला मुसलमानामध्ये दिसते का नाही? दिसते का नाही? म्हणतो का नाही मुसलमानचे लोक रडतच नाही. मग त्या शिखांमध्ये आहे का नाही? आहे का नाही? लक्षात घ्या. तर ही कुणाची परंपरा आहे? बुद्धिस्ट परंपरा आहे ती.
ज्यांना अनित्याचा बोध, या शरीराविषयी अनात्माचा बोध, दुःखबोध हे ठीक ना, तो मनुष्य कधीही रडत नाही. तर भगवान बुद्धांचं 7 दिवस चाललं ते. किती दिवस? 7 दिवस चालला तो अंतिम संस्कार. 7 दिवस. आणि 7 दिवसाचा संस्कार झाल्याच्या नंतर, अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धांची अस्थि जमा झाली तिथे. काय झाली? अस्थि. आणि ते कुशीनगरचे, ते कुशीनगराचे मल्लराजे काय म्हणतात, बुद्धाचे परिनिर्वाण, महापरिनिर्वाण आमच्याच कुशीनगरला झाले, आम्हीच त्यांचा अग्निसंस्कार केला, आमच्या इथं त्यांची चिता जळली, आम्ही अजिबात राग देणार. समजा त्या अस्थि रॅलेक्स कोणाच्या? अजिबात नाही म्हणते ते मल्लराजे कुशीनगरचे. मग हा राजाने निमंत्रण पाठवलं, अजातशत्रू, तिकडे कोलीय राजे, शाक्य राजे, आम्हाला बुद्धाच्या शारीरिक धातूचा, ऐका मी तेवढंच सांगतो, आम्हाला बुद्धाच्या शारीरिक धातूचा काय पाहिजे? अंश पाहिजे, एवढूसा तरी द्या ना. ते कोलीय राजे म्हणते आमचा तो जावई होता एकेकाळचा, ऐक नाही, आम्हाला एक कोण, आमचा अधिकार आहे, आमचे नातेवाईक आहे ते, आम्हाला पाहिजे ते बुद्धाच्या शारीरिक धातू. शाक्य लोक काय म्हणत आहे, ते आमच्या कुळातले आहे. अजातशत्रू काय म्हणते, माझे बाबा आहे ना बिंबिसार राजा त्यांचे सेवक होते, धम्मसेवक होते, मलाही हवाय, मी बुद्धाचा उपासक आहे. वैशालीचे लोक, अल्लकप्पाचे सगळे लोक आहे का नाही, कशासाठी? पण ते मल्लराजे माहिती का काय म्हणते, बुद्धाच्या अस्थिचा एवढूसाही अंश देणार. मग काय केलं त्यांनी, सभोवताल अशा तलवारी, समजलं ना, अशा कशाच्या भोवताल, कायच्यासाठी, आम्ही देणार नाही. अन्यांत हे बघ इकडे तलवारीच लावलेली आहे, इकडे पहरेदार, पहा आम्ही तुम्हाला युद्ध केल्याशिवाय. बरं कायच्यासाठी युद्ध? अस्थिसाठी. सांगा जगामध्ये कोण असा व्यक्ती आहे ज्याच्या अस्थिसाठी युद्ध? आता युद्ध म्हणजे काय, 2 महिलांचं 2 पुरुषांचं भांडण होय का ते? युद्ध म्हणजे हजारो लोक मरतील ना त्याच्यामध्ये. बरं कायच्यासाठी? बुद्धाच्या अस्थी आम्हाला मिळाव्या, आम्ही त्या आमच्या नगरात घेऊन जाऊ, राज्यात घेऊन जाऊन त्याच्यावर काय बांधू? स्तूप बांधून आम्ही त्याची मस्त मनोभावे पूजा करू, आम्हाला ते पाहिजेत. काय पाहिजे? नाही देत असेल तर अजातशत्रू राजा, सगळे राजे लोक काय म्हणते त्या मल्ल राजांना कुशीनगरच्या, आम्ही तुमच्या सोबत लढाई युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. पण कायच्यासाठी बाबा? काय राज्य पाहिजे ना त्याले? काय पाहिजे? राज्य नाही, आम्हाला बुद्धाच्या अस्थी द्या. तर सांगा जगामध्ये असा एकमेव महामानव सम्यक संबुद्ध आहे की ज्यांच्या अस्थिसाठी युद्ध तयार होणार आहे. आणि तुमचं आहे का नाही? तुमचं कायच्यासाठी? ते बाईने सांगितलंच आहे ना. निधिखंड सूत्रामध्ये सांगितलं ना, मी जास्त जे सूत्र नाही घेतले, म्हणजे मला प्रवचन करणं विशेष आवडते, सूत्र मी जास्त घेत नाही. निधिखंड सूत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, एखादा व्यक्ती तुमच्या घरचा मरण पावला रे पावला तर त्याचे हिस्सेदार समोरच येतात, बस तिकडून जाळत पर्यंत तिकडून तयारच आहे का नाही, समजलं का? हिस्सेदार. तर आणि बुद्ध माहिती का काय म्हणतात, हसू नका, बुद्ध काय म्हणतात माहिती का निधिखंड सूत्रामध्ये, आपले हिस्सेदार तर पुढे हात पसरवतात माझा वारसा द्या म्हणून, पण हे विनाशी धन तुमचं चोरीलाही जाऊ शकते, नष्टही होऊ शकते, म्हणजे ते चोरही चोरून नेऊ शकते, पण धम्माचं अविनाशी धन कधीही चोरीला जात नाही, कधीही संपत. हे अविनाशी धम्माचं धन कोणी दिलं बरं? सिद्धार्थ गौतमांनी, बुद्धांनी राहुलाला दिलं का नाही? का कपिल वस्तूचं दिलं? दिलं कपिल वस्तूचं. राहुल कोण बनला असता? राजा बनला असता. कपिल वस्तू कोण? राहुल राजा बनला असता का नाही? आणि कोणा वडिलाला वाटत नाही माझ्या मुलानं कपिल वस्तू राजा बनाव? बरं महामहेंद्र कोण बनला असता? नाही भिक्खू बनला असता. मग कोण बनला असता? अख्ख्या भारताचा हा राहुल तर काय कपिल वस्तूचाच बनला असता, हे उलिसाच बनला असता. पण हे महामहेंद्र, महेंद्र सम्राट अशोकाचा मुलगा, अख्ख्या जम्बूद्वीप भारताचा राजा सम्राट बनवलं का नाही? काय बनवलं? भिक्खू. जसं बुद्धानं आपल्या राहुलाला बनवलं तसं महान सम्राट अशोकांनी महामहेंद्राला बनवलं का नाही? किती किती मस्त गोष्ट आहे. तर हे अविनाशी धम्माचं धन कधीही नष्ट होत नाही, त्याचे हिस्सेदार येत नाही मागायला तुम्हाला, मला द्या म्हणून. येते का ते? ते नाही पाहिजे म्हणते आम्हाला, हे द्या असं म्हणते का तुम्हाला? तुमच्या कशी धम्मा आहे तर तो द्या म्हणते, आहे का असे लोक जास्त? धम्माचं, अविनाशी धम्माचं धन घ्यायला कोणी तयार नाही. आज एवढे 69 वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला
बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मग विहारातली गर्दी वाढली का? वाढली का विहारातली गर्दी? तेवढ्यान तेवढीच आहे, तेवढ्यान तेवढीच आहे ना. आपल्या मनामध्ये श्रद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. श्रद्धा श्रद्धा असेल तर तुमचे पाय दुखत नाही, श्रद्धा नसेल तर दुखतेच. श्रद्धा असेल तर थंडी लागत नाही, आणि नसेल तर लागतेच. श्रद्धा असेल तर विहार जवळच आहे, आणि श्रद्धा नसेल तर लोह्योच लांब आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आहे का नाही? जाते का नाही? त्या पंढरपूरचे लोक आहे ना, किती लाईन लावतात बुद्धाचं एवढं सत्य असून, आहे का नाही? लक्षात घ्या, मी ते सांगणार नाही. तर बुद्धाचा जो अंतिम संस्कार झाला, किती दिवस झाले? किती दिवस? 7 दिवस. मग त्यांच्या अस्थिसाठी युद्ध करायला तयार आहे. मग तो एक द्रोण नावाचा एक म्हातारा भिक्खू आला, आणि त्याने किती वाटण्या करून दिल्या? 3 पुरवरे नाग लोकेच तुपे. आता काही ठिकाणी 8 आहे, काही ठिकाणी 13 आहे. आता वंदनेमध्येच आहे 3 पुरे. 3 म्हणजे 3, 10 म्हणजे 10. समजलं? तर तथागत भगवान बुद्धांच्या आता शिल्पकलेनुसार, आता शिल्पकलेमध्ये ते दाखवलेलं आहे, 8 भाग ते करण्यात आले. बरं, असो जे असं काय असेल ते. मग ते भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर किती झाले? शारीरिक धातूवर 8 महास्तूप तयार करण्यात आले. किती? 8. शारीरिक धातूवर 8 महास्तूप कोणी केले? राजे महाराजांनी. पूजेसाठी, चैत्य पूजा करण्यासाठी ना. बरं, तुमचे कपडे, तुम्ही मरण पावल्याच्या नंतर तुमच्या गोधड्या, ज्याच्यामध्ये तुम्ही मरण पावले त्या गोधड्या, त्या औषधीच्या बाटला आहे ना, अजून काय ते गोळ्याचे पाकिट, आणि तुमचे जेवढं काही जुनं साहित्य असेल ते सगळं कुठं नेऊन टाकते? जाऊन टाकते का नाही? आणि एकदानी अंगावरचं सोनं ते ठेवते. पहा म्हणजे पहा किती आसक्ती. म्हणजे सगळं ते गोधड्या तिचे ते सगळं द्यावं लागते, फक्त एकदानी सगळं पहा म्हणजे किती, आहे का नाही? मग बुद्धाचं काय झालं असेल? बुद्धाच्या चिवरावरही, भिक्षा पात्रावरही स्तूप बांधले. आता वैशालीला आणि केसरियाला आहे का नाही? भगवान बुद्धांनी आपलं भिक्षा पात्र वैशालीच्या लोकांना दान केलं. मग वैशालीच्या लोकांनी काय केलं? त्या वैशालीच्या जवळच केसरियाला, म्हणजे भगवान बुद्धांच्या भिक्षा पात्रावरही काय बाद झालं? स्तूप झाला. चिवरावरही काय झाले? स्तूप झाले. अस्थिवरही काय झाले? स्तूप झाले. आणि उद्देशिका स्तूप तर अलगच आहे. एकूण 4 प्रकारचे स्तूपाचे प्रकार आहे. समजलं का? असं होते बुद्धाचं, त्याचं काहीही वाया जात नाही. आता हे 8 स्तूप झाले, ठीक आहे ना? मी ते सांगतो आणि थांबतो. तर हे 8 स्तूप झाले. किती झाले? 8 स्तूप. मग महान सम्राट अशोकाचा जन्म झाला, आणि त्यांनी त्या 8 पैकी 7 महास्तूपातल्या त्या भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू काढल्या, काही शिल्लक ठेवल्या आणि काही काढल्या, आणि त्याच्यावर पूर्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान पर्यंत पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये या टोकाचा तर त्या टोकावर, काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत काय केले? 84,000 महास्तूप बांधले. कायच्यावर? बरं, तथागत भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवर. 84,000 म्हणजे काय उलिशा आहेत ते? आता आहे का नाही साचीचा स्तूप तो 200च्या नोटीवर? समजलं? म्हणजे किती? 84,000 स्तूप एकट्या सम्राट अशोकांनी बांधले. भगवान बुद्धांच्या अस्थिवर 3 वर्ष लागले त्यांना बनवायला. त्यांची पूजा केवळ दिवाळीला नाही, महिन्यातून 4दा त्या ठिकाणी त्या 84,000 स्तूपांची पूजा, त्यावेळेच्या उपासक उपासिका महिन्यातून 4दा त्या ठिकाणी दिवे लावत होत्या. ते तुमच्यासारखं नाही. सुरुवात केली तिथून अशोकांनी, त्या दिवसापासून. ते दिवाळी पण ते जाऊ द्या, मी सांगणार नाही. पण महिन्यातून कितीदा? 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा. प्रत्येक महिन्यातल्या 4 उपोषित दिवसाला त्या ठिकाणी उपासक उपासिका जाऊन, म्हणजे तेल प्रज्योतंग, तेलाचे दिवे लावत होत्या. समजलं का? हे 84,000 स्तूप जे शारीरिक धातूवर निर्माण केले, कोण? महान सम्राट अशोकांनी. आहे का नाही? आपल्या पवनीला आहे ना 84,000 महास्तूप. कायच्यावर? तथागत भगवान बुद्धांच्या अस्थिवर शारीरिक धातू. पाहताय भारतामध्ये आले तरी त्याच्या अस्थिसाठी कशी लोक मागं लागते, है की नाही? फिरवते की नाही? तुम्ही ऐकली गोष्ट वगैरे? इकडे आल्या असती, तिकडे आल्या असती, है की नाही? श्रीलंकेला त्या कॅन्डीला दंत धातू आहे,
दिल्लीच्या म्युझियम मध्ये दंतधातू आहे. तिकडे भगवान बुद्धाचे केस आहे ब्रह्मदेशला श्वेडेगान पॅगोडामध्ये, आहे की नाही. अनेक ठिकाणी भगवान बुद्धांचे दंतधातू आहे. 84,000 महास्तूप एकट्या महान अशोकाने बांधले. आता हे बुद्धा म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्तीचं काय झालं हे मी तुम्हाला सांगितलं. तर भगवान बुद्धांच्या अस्तीचं असं असं झालं. सुरुवातीला 8 स्तूप झाले आणि नंतर 84,000. बुद्धांच्या अस्तीचं असं असं झालं हे मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्या अस्तीचं काय होईल याचा विचार करा. तुमच्या अस्तीचं काय होईल? बरं एकाने तरी थडगं बांधन का वावरामध्ये? बरं घरामध्ये तरी अंगणात ज्याच्यासाठी तुम्ही करता ना, बांधणार आहे का? तुमचं बांधणार आहे का? म्हणजे तुमच्या अस्थी कुठे जाणार आहे? कारण तुम्ही बोर यात, तुमचे कुशल कर्म नाही. मला एक कल्पना, मला एक विचारायचं आहे तुम्हाला, काय बुद्धाच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित करण्याची आवश्यकता भासली आहे ना? तुम्ही असा विचार नाही केला का? बुद्धाच्या आणि तुमच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवल्या जातात. वास्तविक पाहता शिरवू नये. आजही बौद्ध राष्ट्रातील लोक आपल्या अस्थी एकतर शेतीमध्ये टाकतात किंवा त्याच्यावर स्तूप बांधतात छोटासा थडग्यासारखा, नाहीतर दुसरी गोष्ट त्याच्यावर एक बोधिवृक्ष लावतात. आपली परंपरा नाही आहे ते अस्थी शिरवणं. आता ते हळूहळू तुम्ही ते नष्ट केलं पाहिजे. समज तुम्हाला. तर बुद्धांच्या अस्थी नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करण्याची आवश्यकता भासली नाही. आणि बरं बाबासाहेबांच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवण्याची गरज भासली नाही. 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नाही. बुद्धाच्या अस्थीचं जसं झालं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जरी 84,000 जरी झाले नसेल तरी मात्र आजही दीक्षाभूमीला अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीला लोक वंदन करतात. तुमच्या अस्थीला कोण करणार आहे? तुमच्या अस्थी कोणही विकतही घेणार नाही आणि त्या अस्थीच्या काही रॅल्या निघणार नाही. त्या अस्थी तुमच्या कुठे जाणार आहे? समजलं? कारण आमचे कुशल कर्म नाही आहे, बुद्धाचे कुशल कर्म होते. मला सांगा बरं, जगामध्ये असा एकमेव असा नेता आहे, एकमेव असा महामानव आहे, एकमेव असा एक पुढारी आहे ज्याच्या असंख्य जगातली सगळ्यात मोठा अंतिम संस्कार बोधिसत्व बाबासाहेबांचा आणि जगाचा सगळ्यात मोठा आदरांजलीचा कार्यक्रम बाबासाहेब. बरं सांगा बरं, आज 69 वर्ष झाली बाबासाहेब बोधिसत्व गेले, पण लोक वंदन करायला जातात का नाही? जातात ना. बरं एखादी तरी पुढाऱ्याचं, बरं गांधी वगैरे असं कोणतं दिसतंय आहे का नाही? जयंती तर होतेच, पण आदरांजली व्हायला लोक किती जातात. काही लोक झेंडे खाली करतात. अरे काय झेंडा खाली करतात, आहे का नाही? तर लक्षात घ्या, आपल्या ठिकाणी मी जाता म्हणून तेच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 69 वर्ष झाले. तुमच्या ओटीमध्ये बुद्ध टाकून गेले. काय टाकून गेले? सोन्यानं भरली ओटी. सोनं टाकलं का तुमच्या ओटीत? हा सोन्यासारखा बुद्ध तुमच्या ओटीमध्ये टाकला. आज या परिवाराने बुद्ध मूर्ती आणली, तर्जनी मुद्रा, आहे का नाही? जगाला वाचवणारा बुद्ध, आहे का नाही? जगाला वाचवणारा बुद्ध आहे हा. जगामध्ये असा रेकॉर्ड ब्रेक आहे, रेकॉर्ड असा प्रश्न आहे, तो जागतिक प्रश्न आहे. कसा? कोणता प्रश्न? जगामध्ये सर्वाधिक जमिनीमधून उत्खननातून जमिनीमधून सर्वात जास्त कोणाच्या मूर्त्या मिळाल्या जमिनीमधून? बरं भारतात नाही, जगात जमिनीमधून कोणता असा एक महामानव आहे की ज्याच्या मूर्त्या सर्वात जास्त जमिनीतून प्राप्त झाल्या? जगातल्या कुठल्याही म्युझियम मध्ये जा आणि भारतातल्या कुठल्याही म्युझियम मध्ये जा, स्तूप तर अलगच आहे. जगामध्ये सर्वाधिक बुद्धाच्याच मूर्त्या जमिनीमधून प्राप्त झाल्या. रेकॉर्ड आहे तो आणि प्राप्त होत राहतील. समजलं का? म्हणून हा देश बुद्धभूमी आहे. काय आहे? बुद्धभूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिला 14 ऑक्टोबर 1956 ला. दुसरा नाही दिला आपल्याला. काय दिलं? बुद्ध. बरं बाबासाहेब जाता जाता काय देऊन गेले? संविधान लिहित होते. बरं दुसरं पुस्तक बुद्धच लिहित होते, बुद्ध आणि त्याचा धम्म. सांगा बरं, जो माणूस 5 डिसेंबरला प्रस्तावना लिहित होते का नाही बाबासाहेब बुद्ध आणि धम्माची, आणि 6 डिसेंबरला गेले. आणि बरं कोणता तरी व्यक्ती उद्याला जाणार आहे
आहे, म्हणजे कोण्या अवस्थेमध्ये तो बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ लिहिला. अनेक लोक दीक्षाभूमीला जातात. आताच मी लोकांना चैत्यभूमीला जाताना पाहिलं. आम्ही मोबाईलमध्ये टाकतो, आम्ही टाकतो, काही लोकही टाकतात की आमच्या चैत्यभूमी, आमची भीमा कोरेगाव, आमची दीक्षाभूमी, ते हार तुर नाही, गुलाल बुके नाही, आमचे लोक पुस्तक हो घेतात, लय पुस्तकं घेतात. हा गट्टेच्या गट्टे आणले चैत्यभूमीवर, लय लोकांनी दिसले, पण वाचतात किती? प्रश्न कोणता आहे? वाचतात किती? कानून काचामध्ये ठेवायचे आहेत. समजलं का? समज तुम्हाला वाचक वर्ग नाही आहे आपल्याला. म्हणून बाबासाहेब जाता जाता आपल्याला काय देऊन गेले? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ देऊन गेले. पेन राहिला बाबासाहेब, मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी तो ग्रंथ लिहिला. आणि तुम्ही लोक ग्रंथाला विहारात वर्षावासात प्रामाणिकपणे जाऊ शकत नाहीत. काय बाबासाहेबांचं तुम्ही काम करणार आहे? करणार आहे? 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले, विचाराने जिवंतच आहे ते, ठीक ना. दुसरी गोष्ट, 7 डिसेंबरला त्यांचा अंतिम संस्कार झाला. मग 8 तारखेपासून कोणावर काम आलं? जसं एखाद्याच्या घरी एखाद्याचा वडील मरावा आणि त्याच्यावर मोठ्या मुलावर ती सगळी घराची जबाबदारी आहे, तशी जबाबदारी तुमच्यावर आली नाही का? मग कोणती जबाबदारी देऊन गेले? मी सारा भारत बौद्धमय करण्याचा, आहे की नाही? तर बाबासाहेबांनी आपल्यावर जबाबदारी, आपलं काम आहे. 6 डिसेंबरला गेल्याच्या नंतर बस मेणबत्ती लावली का आता पुन्हा 1 जानेवारीलाच भीमा कोरेगावले. समजलं का? पुन्हा मग ते 1 जानेवारी, पुन्हा 14 एप्रिल झोपीतून उठायचं. अजिबात तुम्हाला कसं काय वाटत नाही? तुम्ही तर मेणबत्ती हार, मी तर अजिबात हारही घेऊन जात नाही, मेणबत्ती टाकत नाही, 14 एप्रिल टाकत नाही, लावतच नाही. काय करू लावून? काय आम्ही काम करतो ना धम्माचं, काय करायचं त्या मेणबत्तीत त्या हारामध्ये? काय आहे का? पण तुम्हाला म्हणजे असं प्रत्येकाने, मी जाता तेच म्हणून सांगतो की तो धम्मचक्र प्रवर्तन दिवस असू द्या, 14 एप्रिल असू द्या आणि 6 डिसेंबर असू द्या, ज्यावेळी तुम्ही बुद्धाच्या विहारामध्ये जाता, बाबासाहेबाच्या फोटोला हार टाकता किंवा जिथे कुठे चौकामध्ये पुतळ्याला हार टाकता, हार टाकत असताना, मेणबत्ती लावत असताना, अगरबत्ती लावत असताना, फुलं वाहत असताना तुम्ही विचार करायला पाहिजे का मी नुसते मेणबत्त्याच लावत आहो? बाबासाहेबांनी फक्त खुश करत आहो? फक्त 6 डिसेंबर 14 एप्रिल पुन्हा तोंड दाखवायचं नाही विहारामध्ये? काम मोठं का ते कर्मकांड मोठे? गरज आहे का मेणबत्ती लावायची? उजेड नाही आता, मेणबत्ती लावायची गरज आहे? मेणबत्तीची आवश्यकता केव्हा आहे? अंधारातच ना. पण आपण ते मेणबत्ती सारखं जळणं याच्यासाठी आपण ते लावत असतो. मेसेज आहे तो, मेणबत्ती सारखं जळून इतरांना. बाबासाहेब असेच होते का नाही? मेणबत्ती सारखं जीवन होतं, जळले ते, पण इतरांना काय दिला? प्रकाश देऊन गेले. प्रकाश देऊन गेले, धम्म प्रकाश, आहे का नाही? ते प्रकाशाच्या रूपानं जिवंतच आहे. हा प्रकाश म्हणजे कोण? हाच तो बुद्ध, आहे का नाही? म्हणजे अंधाऱ्या रात्री तर भीमानं लावलाय दिवा. दिवा कोणतो आहे? हाच तो बुद्ध आहे. समज तुम्हाला? तर बाबासाहेबांनी आपल्यावर जबाबदारी टाकून गेले. समज तुम्हाला? 6 डिसेंबरच्या नंतर आपल्यावरती जबाबदारी होती, पण काय ती जबाबदारी आपण करू शकलो पूर्ण? आज 69 वर्षात नुसत्या मेणबत्त्याच लावायच्या, ठीक ना. पण जाता मी 5 मिनिटं बोलतो थांबतो. ही जी मूर्ती आहे, सम्राट अशोक राजाला सोडून बाकी सगळेच राजे झाले ना, बुद्धिस्ट राजे, सम्राट कनिष्क, सातवाहन राजे, हर्षवर्धन राजे, चोल राजे, सगळेच महायानी आहे. बुद्धाच्या मूर्तीची बुद्धाच्या वेळी, बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर बुद्धाच्या मूर्त्या नव्हत्या, प्रतीक पूजा होती, स्तूपांची, हातींची, बोधिवृक्षांची, ठीक ना. सम्राट अशोक हे थेरावादी होते, बाकी सगळे बुद्धिस्ट राजे झाले ना ते महायानी होते, मूर्तीपूजक, ठीक ना. पण इतरांसारखं नाही, मूर्ती समोर काही मागण्यासाठी नाही आपण मूर्ती, तेही लोक मूर्तीची पूजा करतात, आपणही करतो. मग आज या परिवाराने किंवा तुम्ही बुद्ध विहारामध्ये तुम्ही विहारात जाता, त्या बुद्ध मूर्तीला काही मागता का? मागता का? हे बुद्धा तू मला असं असतं तर मग मी तुले तसं तसं, मग तू मला तसं नाही तर मग मी तुले नाही, असं आहे का? सौदा करता का तुम्ही? बरं त्याचा आहे का नाही? ते करतात ना, त्या जे काय असेल ते. पण बुद्धा समोर आपण बुद्ध गेला जा का विहारात जा, बुद्ध मूर्ती समोर काहीही मागत नाही. मागत असाल तर मागता का तुम्ही? हे बुद्धा मी ते आता विहारात आली बापा, हे फुलं घे बापा, मेणबत्त्या घे, अगरबत्त्या घे, माकड लक्ष ठेवतो बापा, विहारात केव्हा याचं, पंचशील केव्हा पाळायचं? असं आहे का ते? असा बुद्ध आहे का बाबासाहेबांनी दिलेला? बुद्धा माय हात पाय सुखाचे ठेव बापा, पंचशील, अरे ते जाऊ तिकडे, आम्हाला काय फक्त पाय माकड लक्ष ठेवतो, असं आहे का तो बुद्ध? मग या परिवारांना असंच होय का? आता बुद्ध आला आमच्या घरात, जमला आता आमचं, असं होय का ते? हा फक्त मूर्तीच्या रूपात बुद्ध आला. आपल्या घरी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आणावा लागेल.
वंदनेचं पुस्तक आणावं लागेल, मुलांना वंदन कसं करायचं हे शिकवावं लागेल. हे फक्त मूर्तीच्या रूपात बुद्ध आला, पण विचाराच्या रूपात येणं गरजेचं आहे. लय लोकांच्या घरी बुद्ध मूर्ती आहेत ना, लय. आणि त्या बुद्ध मूर्त्याकडे तर पावसाळ्यात अशा काळ्या किट्ट मूर्त्या, काही जणांच्या घरी काचामध्ये, काही जणांच्या घरी टीव्ही मध्ये, एका बाईच्याकडे तर सज्जावरच ठेवून होता. लक्षात घ्या, मूर्त्या आणायच्या असेल चांगल्या पौर्णिमेला तुमच्या पूजा होत असेल तर करा, नाही तर नका घेऊ मूर्त्या. व्यवस्था तुमची शरीराची कशी ओझ करता, इकून तिकून आपल्या करत राहता. साधं त्या मूर्तीला फुलं चढवत नाही, सगळं हे करता. आपल्या कसं हे करता, आपल्या घरी मूर्ती आणल्याच्या नंतर दिवाणाच्या वरत त्याच्याकडे पाय करून आणि टीव्हीच्या बाजूला आणि मेले मूर्ती त्याच्या फोटोच्या बाजूला अजिबात तुमच्या घरचे फोटोही नसला पाहिजे. बुद्धाचाही नाही, बाबासाहेबाचाही नाही, आणि मूर्ती नसली पाहिजे. समजलं का? एका बाईच्या घरी गेलो, तिथं तंबाखाच्या पुड्या बुद्धाच्या बाजूला, चुन्याच्या डब्या, कंगवे, तेलाचे डब्बे, बोरोप्लस, म्हणजे काय वय आहे? अपमान आहे का नाही? मग असं असते का अधिष्ठान? अशा मूर्त्या ठेवू नका, त्याचं एक अधिष्ठान ठेवा. आणि किचन मध्ये तर अजिबातच ठेवू नका. काही काय बायले माहित आहे ना, इकडं समोरच्या रूम मध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेब, तिकडे किचन मध्ये 33 कोटी. समजलं का? इकडे बाबासाहेब गौतम बुद्धाची मूर्ती राहिली वरत टंगून, इकडे त्या काचामध्ये, इकडे मस्त तुपाचा दिवा जळून राहिला विठू बाबाचा 40 दिवसाचा. आहे का ना अशी परिस्थिती? आहे ना. मग आता हे आणल्याच्या नंतर ते आणायची काही गरज आहे का? म्हणजे पुन्हा आता ही मूर्ती ती यायना आणली आणि याच्या घरात पुन्हा भूतक येतं असेल तर अंदर तिकडे किचन मध्ये, काय अर्थ आहे का त्याला? काही अर्थ आहे का? मला सांगा ना. भंतेजी, आम्ही आजपर्यंत पूजले बापा, पण आज आम्ही बुद्ध मूर्ती आणली, 15,000ची आणली, आहे का नाही? पण आता नाही, मात्र नाही. मग तुम्ही आणूनही काही उपयोग आहे का? तर काही लोकांनी नुसत्या बुद्ध मूर्त्या आणल्या दिखावा म्हणून, पण त्याचे ते अंगारे, धुपारे, ते 33 कोटी देवी देवता त्याचं तसंच चालू आहे. तर सांगा, त्याच्या घरी बुद्ध आला का? बुद्ध त्याने घेतला का? फक्त मूर्ती आणली, फक्त फोटो आणला, पण त्याच्या मनामध्ये मात्र, त्याच्या डोक्यामध्ये तोच भुसा भरलेला आहे. हिनं काहीतरी केलं असन, त्यानं काय केलं असन, आहे का नाही? आहे का नाही? एक तर बाई म्हणे 90 वर्षाची बुडी, मला काहीतरी केलंच म्हणे बाहेरचं. 90 वर्षाचं, 90 वर्षाची म्हातारे, सांगा 90. आता काही तिले बिमारी होईन का नाही? तिला मी आशीर्वाद जर दिलात काय होईन का ते? तिला जर मला का मंगलवान सुखी होत होईन का ते? अरे जन्म आहे, एक दिवस मराच लागते. जन्म आहे तर मराच लागते ना. पण ज्याले मरुषा वाटत नाही तेच लोक इकडे तिकडे भटकते का नाही? मग या देवाकडे जाऊ दे, त्या देवाकडे जाऊ दे, इकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे. कुठंच गेल्यानं बरं होत नाही, बुद्धाकडेच गेल्यानं बरं होते. समजलं का? 100% खात्री आहे. पण कुठेतरी तुम्ही म्हणा का आम्ही म्हणा, आपणच कुठेतरी बुद्धाचं आपणच कमी पडतो. बुद्धाचं खोटं आहे का? जपान सुखी झालं का नाही? बाकीचे देश सुखी होत आहे, आपण का सुखी होत नाही? पण आपलं कुठेतरी आपणच कुठेतरी कमी पडत आहो, आहे की नाही? तुम्ही 100% बुद्ध धम्माचं ते संघाचं अनुसरण करा. नक्कीच बुद्ध धम्मामध्ये अंगुलीमालाचा बदल झाला, अशोकाचा बदल झाला, तर आपलाही होऊ शकते. तर ही बुद्ध मूर्ती आणत असताना एक खात्री घ्यायची, मी जाता तेच सांगतो, बुद्ध मूर्ती आणल्याच्या नंतर आपल्या घरी कुठल्याही प्रकारचे ते कर्मकांड असू नये, तर बुद्ध मूर्ती आणा. दुसरी गोष्ट, आपल्या घरी इतर, आता बुद्ध मूर्ती आणल्याच्या नंतर आणखी काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे का? आता जगाला वाचवणारा बुद्ध तुम्ही आणला, मग हा बुद्ध आणूनही जर तुम्ही 33 कोटी देवी देवता किचन पाशी पूजत असाल, तर तुमच्या बुद्ध मूर्तीला काही अर्थ आहे का? समजलं का? दुसरी गोष्ट, बुद्ध मूर्ती आणल्याच्या नंतर आपण बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा फॉलो केल्याच पाहिजे. समजलं तुम्हाला? बुद्ध मूर्ती आणल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये कुठल्याही ब्राह्मणी हिंदू संस्कार असू नये. बुद्ध मूर्ती आणल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेला अनुसरून आपल्या घरामध्ये कुठल्याही हिंदू धर्माचे सणही होता कामा नये. आपला काही संबंध राहिला नाही. अख्ख्या तुमच्या वर्धामध्ये सोडा, पण अख्ख्या जगामध्ये कुठलाही मुस्लिम बांधव किंवा अख्ख्या जगामधला कुठलाही ख्रिश्चन बांधव काही हिंदू ब्राह्मणांचे सण साजरे करतात? हिंदूंचे सण साजरे करतात? दिवाळी, दसरा, पोळी, होळा, गुढीपाडवा, रक्षाबंधन? नाही. आमचे खरे सण, मी नेहमी सांगतो माझ्या प्रवचनामध्ये, आमचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा, त्याच्या पलीकडे आमचे कोणतेही सण नाही. जर मुस्लिम बांधव हिंदूंची दिवाळी, दसरा, गुढीपाडवा साजरे करत नसेल, ख्रिश्चन करत नसेल, तर आम्ही का करावे? का करावे नाही? त्यांचं त्यांनी करावं, आमचा त्यांना विरोध
नाही आहे. पण आम्ही बुद्धिस्ट झाल्याच्या नंतर आम्ही त्या जुन्या प्रथा, परंपरा, रीती, रिवाज, रूढी सोडल्या पाहिजे, तर त्या तुमच्या मूर्तीला आणण्याचा उपयोग आहे. प्रत्येकाला सांगत आम्ही ती गोष्ट, समजलं ना तुम्हाला? तर हे संस्कार आमच्या घरामध्ये यानंतर कुठल्याही प्रकारचं 22 प्रतिज्ञेला फॉलो करून आमच्या घरामध्ये कुठलेही सण उत्सव होता कामा नाही. प्रत्येक पौर्णिमेला आमच्या घरी फूल चढलं पाहिजे. आमच्या मुलाला, आमच्या मुलीला शाळेत जात असताना, कॉलेजात मध्ये जात असताना त्यांना 3 वेळा पंचांग प्रणाम करायला लावले, तरच त्या मूर्तीचा आदर होतो. समजलं का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बुद्ध मूर्ती आणत असताना शिकायच्या. तर किती प्रकारच्या मुद्रा सांगितल्या मी तुम्हाला? 11 प्रकार. इकडे बघा, 5 मिनिटं सांगतो थांबतो. तर 11 प्रकारच्या मुद्रापैकी लक्षात घ्या, बुद्धाची सर्वात प्रथम मूर्ती सम्राट कनिष्कानं तयार केली. कोण तयार केली? मूर्ती कला केंद्र 3 होते. एक गांधार मूर्ती कला केंद्र, मथुरा मूर्ती कला केंद्र आणि अमरावती आंध्र प्रदेशातली कला केंद्र. संगमरवरी दगडातल्या मूर्त्या तयार झाल्या, लाल दगडातल्या मूर्त्या तयार झाल्या आणि गांधार मधल्या काळ्या दगडातल्या मूर्त्या तयार झाल्या. त्यापैकीची एक मूर्ती सम्राट कनिष्कानं निर्माण केलेली आपल्या पवनार आश्रमामध्ये सुद्धा आहे. ते सम्राट कनिष्कानं पाठवलेली मूर्ती आहे. ते समजलं? तिथं पवनार आश्रम आहे ना ठेवून. तर जगामध्ये बुद्धाच्या वेळी आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर सम्राट कनिष्काने पहिल्यांदा बुद्ध मूर्त्या तयार केल्या. त्याच्या अगोदर बुद्ध मूर्त्या नव्हत्या. मग पहिली जगातली मूर्ती बनवली कोण? सम्राट कनिष्कानं. समजलं? सम्राट कनिष्कानं त्यांनी बुद्ध मूर्तीची प्रघात चालू केला. तेव्हापासून मूर्त्या. बाबासाहेबही ब्रह्मदेशाला गेले आणि त्यांना ती 6व्या धम्मसंगीतीमधून 54ला एक मूर्ती भेटली ब्रह्मदेशला. बाबासाहेबांनी प्रतिष्ठापना केली देहू रोडला, पुणेला. आता 25 डिसेंबरला मोठा कार्यक्रम असतो दीक्षाभूमी सारखा. समजलं? तर आपल्या जीवनामध्ये ह्या ज्या मूर्त्या आहे, ही मूर्ती पूजा आपण इतर धर्मासारखी करत नाही. का करतो का? मी दादा तेच सांगतो मला. इतर लोक मूर्ती समोर करतात. मी तुम्हाला आताच सांगितलं है की नाही? हे आहे ना, मी तुला असं तर तू मला तसं, तू मला नाही तर मग मी तुला नाही. तर हे सौदेबाजी त्यांच्यामध्ये चालते. बुद्धासमोर काही मागायचं नसते. मग काय मागायचं असते? तर बुद्धांची मूर्ती पूजा तर आहेच, मूर्ती आहे ते प्रतीक म्हणून आहे. बुद्धांच्या गुणांची पूजा करतो आपण. बुद्धाचे किती? 9, धम्माचे किती? 6 आणि संघाचे 9. या 24 गुणांची पूजा करतो आपण. संपलं. गुणांची पूजा करतो का मूर्तीची? ते फक्त प्रतीक आहे का? मागतो बुद्धा माय हात पाय सुखाचे ठेव बाबा, लक्ष ठेव बाबा, बस मायवाला बरोबर तीच सांग. असं आहे का ते? असं आहे का ते? मग असा बुद्ध आहे का? असेच काही बाया आहे, हे बुद्धा माय हात पाय सुखाचे वगैरे ठेवून विहारात की जायचा पता नाही, पंचशील पाळायचं काही घेतलंय. असा बुद्ध नाही आहे, बाबासाहेबांनी दिला. समजलं का तुम्हाला? तर अशीच ती मी एक छोटीशी ते म्हणून बुद्धाने धम्मामधलं सांगतो, या ठिकाणी थांबतो. ठीक आहे, माझ्या वाणीला विराम देतो. तर तुम्ही याच गोष्ट ऐकली का? सुनखत नावाचा, सुनखत नाही सॉरी, द्रोण नावाचा एक व्यक्ती. मी कुठली गोष्ट सांगतो? द्रोण नावा, तीच गोष्ट सांगतो. मी थांबतो. बुद्धानेच धम्मामध्ये लिहिलं आहे की द्रोण नावाचा एक व्यक्ती बुद्धाकडे आला श्रावस्तीला. काय आला? बुद्धाकडे. आणि बुद्धाला म्हणते, तुम्ही देव आहात का जी? तुम्ही देव आहात का जी? कोणाला म्हणत आहे? बुद्धाला जिवंतपणे. तो द्रोण नावाचा व्यक्ती तुम्ही देव आहात का जी म्हणते. देव आहात का म्हणते जिवंतपणे. तुम्ही देव आहात का? मला तुम्हाला काही विचारायचं आहे म्हणते बुद्धाला. विचारायचं आहे तर विचार म्हणते द्रोणाला. कोण म्हणत आहे? बुद्ध. तर तुम्ही देव आहात का जी म्हणते. आपण देव आहात का? प्रश्न कोणता विचारला? आपण देव आहात का? कोणाला म्हणत आहे? बुद्धाने हो म्हणलं असेल का? नाही म्हटलं. आणि काही लोक हो आहे ना, जसे त्याचे देव तसा आमचा आहे का नाही? समजलं का? बुद्धांच्याच तोंडून आहे का? काय म्हणते द्रोणला? बाबासाहेबांनी लिहिल्या ग्रंथातलं सांगतो आम्ही तुम्हाला. द्रोण सुत्ता मधलं बुद्ध आणिच धम्मा मधलं काय म्हणते? तुम्ही देव आहात का जी म्हणते. तर बुद्ध काय म्हणते? मी देव. समजलं काय? नाही ना, देवच आहे ना ते. बुद्ध देव आहात. देव जर तुम्ही बुद्धाला, तुमचा सत्यानाश झाला. समजलं का? आणि बुद्धाला जर तुम्ही मार्गदाता, बुद्धानेच धम्मामध्ये सांगितलं मी मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाताही. कोण म्हणताय असं? मी कोण आहे? मी मार्गदाता आहे. नाही तर तुम्ही म्हणाल बुद्धा मी तुला असं तर मग मला दुःखातून. अजिबात बुद्ध तुम्हाला दुःखातून मुक्त नाही करत. किती पूजा गान परित्रण घ्या, दुःखातून मुक्त नाही करत बुद्ध. मग कोणा कामाचा बुद्ध? दुःखातून मुक्त नाही करत बुद्ध. तुम्हाला दुःख मुक्तीचा मार्ग देते. मार्गावर चालले तरच तुम्ही दुःख मुक्त व्हाल आणि अन्यथा होणार. बुद्ध काय म्हणते? मी मुक्तीदाता
नाही. मोक्षदाता नाही. आता कशापासूनची मुक्ती? दुःखापासूनच मुक्ती पाहिजे ना प्रत्येक माणसाला. तर बुद्ध म्हणजे तुम्हाला दुःखातून मुक्ती देत नाही. मी काय करा तुम्ही बुद्धाचं? तुम्हाला दुःखातून मुक्ती देत नाही बुद्ध. काय करा तुम्ही? नाही करत. बुद्ध दुःखातून मुक्त नाही करत, पण दुःख मुक्तीचा मार्ग सांगतात. कोणता? अर्य अठ्ठंगिको मग्गो. तो मार्ग तुम्हाला सांगते, म्हणून मी मार्गदाता म्हणते. त्या मार्गावर चालल्यावरच तुमचं काय होईल? मंगल होईल. तुम्ही दुःख मुक्त व्हाल. बरं, तुम्ही नाही, आम्ही नाही होत दुःख. तुम्हाला काय वाटते? भंतीने चिवर घेतले झाले दुःख मुक्त? ऐका, तुम्हीही दुःखमुक्त होत नाही ना आम्हीही दुःखमुक्त होत नाही. जोपर्यंत तुम्ही भगवंताच्या मार्गावर चालणार नाही, तुम्हीही दुःखमुक्त होणार नाही, आम्हीही दुःखमुक्त होणार नाही. नुसतं जीवन घेताना दुःखमुक्त होईल का? होईल का? आम्हाला जे आहे ते तुम्हाला नाही. समजलं का तुम्हाला? लक्षात तुम्हाला? तर आपल्याला बुद्ध कोणता घेतला पाहिजे? मार्गदाता. कोणता? बुद्ध मार्गदाता. तर बुद्ध कोण आहे आपल्यासाठी? देव नाही. तर तुम्ही देव आहात का म्हणते बुद्ध. काय म्हणते? मी देव. मग दुसरा म्हणते तुम्ही यक्ष आहात का? तर बुद्ध काय म्हणतात? यक्ष नाही. मग तिसऱ्यांदा विचारते तो द्रोण, तुम्ही गंधर्व आहात का? जी म्हणते गंधर्व. पहिला कोणता विचारला? मी स्टॉप करतो आता. पहिल्यांदा काय विचारलं? तुम्ही देव आहात का? जी देव. तर बुद्धाने काय म्हटलं? तुम्ही यक्ष आहात का? जी यक्ष. तर बुद्ध काय म्हणते? नाही. तुम्ही गंधर्व आहात का? जी गंधर्व. तर बुद्ध काय म्हणते? नाही. मग तुम्ही मनुष्य आहात का? जी म्हणते. तुम्ही मनुष्य आहात का? जी म्हणते. तर हो म्हणलं असं का नाही? पहा अजून आहे, म्हणजे एवढ्या वर्षापासून करत. म्हणजे तुम्ही जर आता मनुष्य तर बुद्धही होते आणि मनुष्य तर तुम्ही आहे, म्हणजे जसे बुद्ध तसे तुम्ही आहे का? आहे तुम्ही? फरक आहे ना? तर तुम्ही म्हणता देव मनुष्य ना म्हणतात ना, म्हणता का नाही? तर बुद्धही मनुष्यच होते, ऍक्च्युअली होतेच ते. ऐका ना, मग काय मी जाता सांगतो तुम्हाला, तुम्ही देव आहात का? तर नाही. तुम्ही यक्ष आहात का? तर नाही. तुम्ही गंधर्व आहात का? तर नाही. तर तुम्ही मनुष्य आहात का? तर नाही. मग तुम्ही आहे तरी कोण? मी तुम्हाला विचारत आहो म्हणते तुम्ही देव आहात का? तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला विचारत आहो तुम्ही यक्ष आहात का? तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला विचारत आहो तुम्ही गंधर्व आहात का? तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला विचारत आहो तुम्ही मनुष्य आहात का? तर नाही. अरे हे अजिबात मनुष्य नाहीत, मग वय कोण? अरे मी देवही नाही, यक्षही नाही, गंधर्वही नाही आणि मनुष्यही नाही. आहे मनुष्य, पण मी कोण आहे? मला तू देवही समजू नकोस, यक्षही समजू नकोस, गंधर्वही समजू नकोस, मला मनुष्यही समजू नकोस. मी कोण आहे? बुद्ध आहे. कोण आहे? बुद्ध आहे. समजलं? मी कोण आहे? मला सम्यक संबुद्ध समज. देवही नाही, यक्षही नाही, गंधर्व नाही. मला मी कोण आहे? बुद्ध आहे. समजलं? कोण आहे? बुद्ध आहे. तर बुद्धाला बुद्ध समजा, मार्गदाता बुद्ध समजा. देव जर बनवान बुद्धाला तर विचार खतम होऊन जाईल. बाकीचे तर आहेच मग तुम्हाला, आहे ना? तर याच्यातून आपण कर्मकांडातून बाहेर पडा. तर या ठिकाणी या परिवाराने आज या थूल परिवारामध्ये बुद्ध रूप बुद्धाची प्रतिबिंबाची ही मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. या रुक्मिणी नगर येथील रत्नस्तंभ बुद्धविहाराशी संबंधित असलेल्या सर्व श्रद्धाशील उपासक उपासिका यांना मी मंगलाची कामना करतो. माझे चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. तुम्हाला अनेक विषयांचे प्रवचन त्यावर ऐकायला मिळतील. तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचं खूप मंगल हो, सर्वांचं खूप कल्याण हो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. बंद करा.